वासुदेव नावाचा एक तरुण होता. त्याला प्रचंड राग यायचा. कुठलीही वाईट गोष्ट घडली की तो क्षणात रागाने लालबुंद व्हायचा. कधी कधी तर रागाच्या भरात समोरच्याला मारण्यासही कमी करायचा नाही. त्यामुळे त्याचे मित्र, नातेवाईक, भावंड सगळेच त्याच्यापासून दूर राहू लागले. त्यालाही स्वतःच्या स्वभावाची जाणीव होती. म्हणूनच त्याने ठरवलं की हा राग दूर करण्यासाठी हिमालयात जावे. तो हिमालयात गेला. तिथलं निसर्गरम्य वातावरण, हिरवाई, शांतता साऱ्यामुळे त्याला वाटलं की आपला राग आता नाहीसा झाला आहे. त्या शांत एकांतवासात त्याच्या व्यक्तिमत्वावर एक वेगळाच तेजस्वी भाव उमटला. 5 वर्षे एकांतात गेली. एका वेळी त्याच्या झोपडीच्या पायथ्याशी एक यात्रा भरली होती. यात्रेतील काही जण टेकडीवर येत त्याला भेटू लागले. त्याच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे बरेच लोक त्याचे भक्त झाले. त्यांनी त्याला खाली येण्याचा आग्रह केला. भक्तांच्या विनवण्यांना तोही द्रवला आणि खाली आला. यात्रेतील गर्दीत तो चालत असताना अचानक कोणीतरी चुकून त्याच्या पायावर पाय ठेवला. त्या क्षणी त्याच्या 5 वर्षात तपश्चर्याचा नाश झाला. त्याच्या तोंडून शिव्यांची लाखोली सुरू झाली. त्याला समजलं की एकांतात राहून राग नाहीसा झाल्यासारखा वाटला तरी तो पूर्णपणे गेलेला नव्हता. त्याने ठरवलं, संसारात राहून जर मी माझ्या रागावर विजय मिळवू शकलो तरच मी खरोखर जिंकलो असं म्हणता येईल. ह्या गोष्टीतून शिकायला मिळतं की एकांतात महात्मा होणं सोपं असतं. उलट एकांताशिवाय महात्मा होण्याचा काही मार्गच नसतो. आपल्याला आत असलेले राग, लोभ, द्वेष, मत्सर हे सारे अवगुण एकांतात शांत होतात, पण ते नाहीसे झाले असे समजणे चुकीचे आहे. उदाहरणार्थ, एका विहिरीत पाणी आहे पण आपल्याकडे बादली नाही, याचा अर्थ असा होत नाही की त्या विहिरीत पाणी नाही. तसेच एकटे राहणारे लोक बाहेरून शांत वाटत असले तरी त्यांचा स्वभाव खरंच बदललेला असतो असे नाही. माणसाचे खरे व्यक्तिमत्व लोकांमध्ये वावरताना उघड होते. एकांत हा धोकादायक असतो कारण तो आपल्याला आपण खरोखर कसे आहोत हे जाणू देत नाही. म्हणूनच माणसाने समाजात राहून स्वतःला सुधारणे हीच खरी तपश्चर्या आहे. रामकृष्ण हरी.